नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। समृद्धी महामार्ग अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान। मेहकर व बांबुळखेड येथील शेतकरी झाले हैराण। अधिकारी काम करतच नाहीत, दरवर्षी पिकाचं होत आहे नुकसान। शेतकरी धडकणार संबंधित कार्यालयावर। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातून केलेल्या समृद्धी महामार्गामुळे अनेक गावच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचं दिसून येत आहे। मेहकर व बांबुळखेड शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये समृद्धी महामार्गाचं पाणी शिरत असल्याने पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। संबंधित विभागाकडे वेळोवेळी मागणी करूनही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। अनेक अधिकारी फोनच उचलत नाहीत। शेतकरी परेशान झाले आहेत। या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे संपादक उद्धव फंगाळ यांनी बांधावर जाऊन आढावा घेतला। यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र। मी उद्धव फंगाळ, विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी आहे आता जे बाबुळखेड फाटा आहे आपला, म्हणजे मेहकर चिखली जो रोड जाते आणि समृद्धीचा एक ते चौफुली म्हणतो आपण त्याला, बाबुळखेड फाटा तुमच्या सर्वांना माहीतच असेल ते। आणि येण्याचं कारण बी तुम्हाला जवळपास समजलं असेल, कारण समृद्धी म्हणल्यानंतर आणि पावसाचे दिवस म्हणल्यानंतर शेतकऱ्याचाच काहीतरी प्रश्न असेल। कारण प्रत्येक समृद्धी मार्गावर आता जवळपास बुलढाणा जिल्ह्यात जेव्हापासून हा समृद्धी मार्ग सुरू झाला, काही ठराविक गावांचा थोडा भाग जर वगळला तर या समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचं दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। समृद्धी महामार्ग बनवत असताना जे शेतात जाण्यासाठी रस्ते बनवायचे, पाणी काढायचं, हे कुठलंच नियोजन त्यावेळेस करण्यात आलेलं नाही। फक्त रस्ता कसा तरी बनवून द्यायचा, मग शेतकऱ्याचं पाणी कुणीकडे जावं, रस्त्याचं पाणी कुणीकडे जावं, शेतकऱ्याची कशी परेशानी हो, हे त्यावेळेस कोणीच पाहिलं नाही। ना राजकीय लोकांनी पाहिलं, ना अधिकाऱ्यांनी पाहिलं। आणि शेतकरी बिचारा कसं आहे की बा आज करतील, उद्या करतील, परवा करतील, या त्या प्रतीक्षेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शेतामध्ये पाणी जात आहे। पहिले शेतकरी बेजार आहे, कर्जमाफीचा तर विचारूच नका, खताचे बियाण्याचे भाव ते बी विचारूच नका, आणि बाजारात गेल्यावर तर तुम्हाला आम्हाला सगळं माहीतच आहे। म्हणजे एकंदरीत पहिला शेतकरी अडचणीत आहे आणि समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्याला फायदा होणार आहे असं सरकारकडून वेळोवेळी सांगण्यात येत होतं, सध्या बी सांगण्यात येत आहे किंवा शेतकऱ्यांचा माल मोठ्या शहरामध्ये जाईल। माल मोठ्या शहरामध्ये पहिले शेतात माल तर आला पाहिजे, त्याच्यानंतर ते समृद्धी मार्गे जाईल। त्या समृद्धीमुळे शेतामध्ये पाणी चाललंय, त्या पाण्यामुळे पिकाचं नुकसान व्हायला लागलंय। शेतकरी परेशान येतात, दरवर्षी मागणी करतात। लोकप्रतिनिधीचे कोणते असो, मी तुम्हाला पहिल्यापासून आपलं सांगणं, आपला कोणत्या लोकप्रतिनिधीवर आरोप नाही। खासदार साहेब असो, आमदार साहेब असो, माजी आमदार असो किंवा इतर कोणी असो किंवा राजकीय पक्ष कोणी असो, शेतकरी हा कोणताच पक्षाचा कधीच राहत नसतो। काही गोष्टी आता शेतकरीच बोलतील, त्यांना कशा अडचणी येतात, काय परेशानी व्हायला लागली, त्याची समस्या सुटायला लागल्या का, त्याने आतापर्यंत कोणाकडे मागणी केली का, दरवर्षी अशीच परिस्थिती त्याची आपण प्रयत्न करू। पण प्रयत्न करत असताना जे लोकप्रतिनिधी येतात, कारण त्यांच्या घरी बी शेती असेलच, कोणी आता खासदार साहेब असो, आमदार साहेब असो किंवा जे काही असतील ते, आपल्याला त्याचे नाव कशामुळे घ्यावं लागतात की ते लोकप्रतिनिधी इकडचे, त्याच्यामुळे त्याचे नाव घ्यावं लागतात आपल्याला। आणि संबंधित प्रश्न येतो त्यांच्यासोबतच। आणि अधिकारी वर्गाच्या घरी सुद्धा शेती असेलच, त्यांना सुद्धा विचारावं, तुमच्या शेतात जर एखाद्या पाणी गेलं तर तुम्ही तिथं कसं व्यवस्था करता पद्धतशीर, असे प्रश्न येतं काही। आपण आता बाबुळखेड फाट्यावर आहोत, शेतकरी आहेत आपल्यासोबत, आता बाकीच्या गोष्टी त्यांच्यासोबतच बोलूया। कोण बोलणार तुमच्यातलं पहिलं? बर, काय नाव तुमचं? माझं नाव दत्तात्रय नाथ पुरे, राहणार बाबुळखेड, तालुका शेती आहे का तुमची? हा, ही शेती माझी आहे। जवळच तुमची शेती? हे चॅनल नंबर 298 आहे हा, 88। तर इथून ज्यांनी हे पूर्ण खालील पाणी खाली आल्यानंतर पूर्ण अशी धाव घेतली, यांना काहीच केलेलं नाही। पहिले आमचे वर्ष इच्यात गेलं खकाण्यात, खकाण्यानं पिकं नुकसान झाली आमची, आणि आता चाललं पाण्यात। आम्ही काय करावं काय नाही, आणि कसा फायदा घ्यावा या समृद्धीचा? शेतकरी सरकार म्हणजे समृद्धी मार्ग शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे। फायद्याचं करता काय, लोकायला वाटते समृद्धी फायद्याचा आहे की बा इच्यात पिकलं तर इकून असं पाणी घुसतं, आणि कमी वर्षात खकाना यायनं पहिले 5-6 वर्षात आमचे खकाण्यातच गेले, रोड बनवण्यात तेव्हा काही आम्हाला काही नुकसान भरपाई भेटली नाही,
आणि आता इकडून तिकडून नेमकं बरसात चांगली होऊ राहिली तर हे समृद्धीचं पाणी आहे ना समोर आहे असे खड्डे खड्डे करून ठेवले तिच्यातून रोड मधून खाली पाणी पडतं आणि डायरेक्ट रोडनं धाव घेतल्यानंतर आमच्या शेतात जातं. याले काही असं काय करावं काय नाही. रोज रोज माणूस जेसीबी थोडं जाणू शकते एवढ्याला हे करून पण सुद्धा हात पाणी गेला आमच्या इच्छा. कोणाकडे मागणी केली नाही का? मागणी काय कोणाकडे करावं. आमदार अजून इथं येऊन पण नाही पाहिलं आमदारांनी. आमदार म्हणजे समजा आजी माझी कोणते आमदार? सिद्धांत भाऊ करा. सिद्धांत खरंच त्यांनी पाहिलं नाही अजून म्हणजे कसंच नाही पाहिलं. इथं येऊन पण नाही पाहिलं आणि काहीच नाही. कोणाकडे जावं काय कसं करावं. किती वर्षापासून असं व्हायला लागलं? हे 5-6 वर्षापासून समृद्धी झाल्यापासून. पहिलं आमचं खकाण्यात गेलं आता या पाण्यानं चाललं. काय नाव आपलं? विजय तुकाराम निक्का. तुमची शेती आहे? मेहकर भागदोनला शेती आहे माझी. त्या समृद्धीचं ज्या नाल्या केल्या आहे ना त्या बिलकुल अशा छोट्या छोट्या केल्या. सर्व पाणी रोडचं या साईडला काढलेलं आहे. तर हे पाणी त्या नालीतच मावत नाही. याला वारंवार विनंत्या करून हे करून याला रोडवर 10 वेळा याच्या गाड्या अडवल्या. त्याचं काम बंद. बस आता आली मशीन. हे झालं ते झालं. पूर्ण शेतात पाणी घुसलं आमच्या. कसा सुटावा प्रश्न आता काय नाही का आता एक तर शेवटी मग आंदोलन करायला लागलं तर आम्हाला रोडवर जाऊन बसायला लागेल. इलाज नाही त्याला. काय नाही दरवर्षी नुकसान व्हायला लागलं. दरवर्षी नुकसान आम्हाला. मागच्या वर्षी पण पीक विमा भेटला नाही या वर्षी पण नाही. आणि इकडून तिकडून पीक पाणी करा तर ते बंद. साईड म्हणजे शेतकऱ्याकडून चौकूनच मातीत चालला शेतकरी. कसं हे करावं कसं नाही. कोण बोलणार आहे? या 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 नमस्कार. काय नाव आपलं? श्रीकिसन देवडे. काय मागणी आहे तुमची आता? आमची मागणी आहे की ह्याचे क्षेत्रस्थ केले होते समृद्धी महामार्गावर ते काहीच कामाचे राहिले नाहीत. आणि कोणते क्षेत्रस्थ आम्ही करून घेतले त्या पाण्याने पूर्ण आमचा नायनाट केला. 5-6 वर्ष गेले आमच्या धुळीमध्ये. आता या कसं मस्त आमचा माल निघला. दुबार पेरणी केलीच ती करून बी पूर्ण पाणी शेत चालू आहे. कोणी पाहायला येत नाही. मार्ग काय आता? मार्ग फक्त आंदोलन करणं आहे ना आत्महत्या करणं आहे. आज पर्याय शेतकऱ्याला दुसरा पर्यायच नाही. आता शेतकऱ्याच्या चांगल्यासाठी समृद्धी. मग आता त्या समृद्धीमुळे जर आत्महत्या करायची पाळी येते आत्महत्या करायची शेतकऱ्यावर तर काय फायदा त्या समृद्धीचा? त्या शेतीमध्ये काय पिकलं तरच काय होईल ना. पिकतच नाही. ही चूक कोणाची? ठेकेदाराची आहे का अधिकाऱ्याची? कोणाची चूक? लोकांची अधिकाऱ्याची. ते अधिकारी आहेत. शेतकऱ्याची काही समृद्धी झाली नाही. शेतकऱ्याचा काही संबंध नाही. फायदा काही झाला नाही. छोटे छोटे नाले केल्या पाणी मावत नाही. गाळ बसला. आमचे बैल जात नाही. म्हणजे बैलगाड्या भसतात. 1 मिनिट पाहून घ्या. हो ना जाऊ पाहून घ्या सर. बोलता कोणी अजून? या 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 माझं नाव प्रदीप काकडे. शेती आहे तुमच्या इकडं? हो आमची शेती आहे इकडं. रस्ता करून देऊ म्हणले होते इकडं. आमच्या सगळ्या बैलगाड्या ट्रॅक्टर हे सगळे फसतात. निघत नाही माल. इकून तिकून आला तर तो पण बरोबर व्यवस्थित घरी आणता येत नाही आम्हाला. आणि सगळं जे पाणी आहे सगळं रस्त्यानं चालतं. नाल्या खोल नाहीत चांगल्या. आणि त्याच्यामुळं लय त्रास होऊन राहिला आम्हाला. कारण 2-3 वर्ष तर सगळे त्याच्यातच गेले. सगळ्या काकण्यात त्या रस्त्यातच. तेव्हा पण माल काही बरोबर व्यवस्थित घरी आणता आला नाही. आणि आता नेमकाच रस्ता झालाय. करतो चालू आहे. याच्याकडे जा त्याच्याकडे जा. कोणी काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. लक्ष दिल्यामुळं आमच्या फार नुकसान होऊन राहिलं. काय करणार तुम्ही मग? मार्ग काय काढणार? आज काय आंदोलन केल्याशिवाय काय मार्ग नाही दुसरा. कोणाकडे जावं? बरोबर आहे. नाहीतर मग आत्महत्या करणार. कारण पाऊस एवढा आहे भरपूर की आणि हे पाणी शेतात चाललं. शेतात चाललं ते बरोबर आहे. त्याच्यामुळे सर्व नुकसान होऊन राहिलं. मालाला पिकाला सुद्धा भाव नाही. काय करणार त्याला? या तुम्ही. अहो काय नाही या बोलल्याशिवाय नाही जमणार. या कोणतरी बोला आता. बोला का ना. जरा कॅमेरा ते संदीप भाऊ बोलतात. या संदीप भाऊ यावर. काय नाव तुमचं? संदीप. काय मागणी आहे तुमची आता? मागणी आता हे जे मंडळी आहेत सर्व माझे मित्र मंडळी आणि हे सगळे कष्टानं कमवून खाणारे लोक आहेत. हा समृद्धी मार्ग जवळपास 7-8 वर्षापासून याचं काम चालू आहे आतापर्यंत. काम चालू असताना यांना त्रास होताच. त्यावेळेस पण मी नेहमी यांच्या शेतात येणं जाणं बसणं. माझं शेत बाजूलाच आहे. बसणं उठणं यांना त्रास त्यावेळेस पण होता. त्यावेळेस पण यांचे पिकाचं नुकसान झालं. पहिले तर समृद्धीने यांच्या जमिनी घेतल्या. त्यावेळेस हे लोक परेशान होते की आता काय होईल. पण थोडाफार मोबदला दिला. त्या मोबदल्याने काही पोट भरत नाही शेतकऱ्याचं. मोबदला घेतला समजा ठीक आहे. पण आता त्यानंतर आता
हे शेतकरी इतके मोठ्या मनात असतात की रस्ता होतोय, आपल्या गावाचं भलं होते, आपल्या गावाचा माल कुठे मुंबईला जाईल, संभाजीनगरला जाईल, नागपूरला जाईल, हाफ स्टेशन होणार, समृद्धी मार्गामुळे आपली समृद्धी होणार. या हिशोबाने हा भोळा भाबडा शेतकरी स्वतःची जमीन देऊन टाकली. मोबदला मिळाला ठीक आहे, मोबदला भेटला, पण शेतीची किंमत ते पैसे करत नाही. ही जमीन जी माती आहे ना, मातीची किंमत कशातच होत नाही, पैशात होत नाही, सोन्यात होत नाही. पण तरी पण हे शेतकरी मोठ्या मनाचे असतात, त्यांनी ते सोडल्या जमिनी. त्यांना वाटलं की भलं होईल, पण ते भलं व्हायच्या ऐवजी आता काय होते, या रोडवर हा रोड भरपूर म्हणजे जवळपास 70-80 फुटाचा रस्ता आहे आणि त्यावर पूर्ण कॉन्क्रीट आहे. त्या कॉन्क्रीटवर पडलेलं पाणी काय त्या कॉन्क्रीटमध्ये मुरत नाही. ते पाणी पायपाने येते शेवटी या रोडवर, साईडच्या रोडवर, त्या रोडवरून येते या शेतात. आज शेतात येते तर त्या शेतात इतकं पाणी घुसू राहिलं की आजचा प्रश्न नाही, जवळपास 4 ते 5 वर्ष झाले. एका वर्षी तर यांची निकम दादा आहे ती, यांच्या शेतात मी जाऊन पाहिजे, यांचं सोयाबीन सोंगून पडलेलं होतं आणि पूर्ण जागीच काळा कुट होऊन खतम झालं. आता तुरी तर याचा विषय संपलेला आहे, यांची तूर येत नाही. आणि ह्या ज्या नाल्या बनवलेल्या यांनी, ह्या नाल्या एकदम अरुंद आहेत. म्हणजे आता याचं पाणी येते समजा 5चा पंप आहे आणि 2.5ची नाली, ते पाणी ओकून जाणार शेताच्या म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातच. त्यांचं काहीच नियोजन नाही. यांनी जमिनी घेतल्या, टोलनाके लावले, टॅक्स सरकार घेते टोलनाक्यावरून, आणि हे गरीब लोक हे यांच्या हातबळ होऊन यांना दुसरा पर्याय नाही कोणता. नंतर मग आत्महत्या होतात, भानगड होतात. आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते वाढदिवसातच गुंतलेले आहेत. मॅरेथॉन हे आता आलेले आमदार जे सध्या सत्तेवर आहेत त्यांच्याविषयीच बोलू शकतो ना आपण, गेलेल्या विषयी आपण काही बोलू शकत नाही जास्त. त्यांनी त्यांचं काम जोपर्यंत केलं, त्यांनी पण प्रश्न मांडले, पण आता हे यांचं काम आहे. इथं शेतकरी दुःखात आणि आमदार साहेब मोठे मोठे वाढदिवस करतायत, मॅरेथॉन घेतायत, अजून कोणते काही भरपूर काम, त्याचे म्हणजे आनंद उत्सव साजरा चालू आहे तिकडे. आणि इकडे दुःखाचं सावट पसरलेलं माझ्या शेतकरी राजा. याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, त्यांनी त्या अधिकाऱ्यांना दंडावून सांगावं, त्यांना कामाला लावावं. कारण की हे शेतकरी जसे निवडून आणतात तसे पाडूही शकतात. आणि शेतकरी नेते तर आलेलेच नाहीत. शेतकरी नेते ते फक्त त्या लोकसभेपुरते येतात आणि ती संघटना कोणती तिथं काय होऊन जाते. नंतर बोलायला राहिलं कोणी, या तुम्ही बोलायला राहिले ना, आता आले तुम्ही, या राजीव बोला, 2 शब्द बोला. 7 वर्षा पहिले ही नाली मारलेली होती. ज्यावेळेस रोडचं काम सुरू झालं त्यावेळेस 7 वर्षा पहिले नाली मारलेली होती. अजूनपर्यंत आता पुन्हा काहीचा विषयच नाही राहिला. पुन्हा येऊ नाही पाहिलं नाही त्यानं. आम्ही वारंवार त्याला निवेदन दिलं, सूचना केल्या, सर्व केलं. शेतात पाणी चाललं, हे चाललं, ते चाललं, त्याला दाखवलं. व्हिडिओ माझ्याजवळ फोटो आहे. तिच्यातून आत त्या रोडचं पाणी सर्व इकडे या तिच्यात उतरतं आणि तिच्यातलं खाली उतरतं, खालून असं यायला ना साधा याने जेसीबीने असं थोडं वळण सुद्धा नाही घेतलं. वाट हो ना, जे आता व्हायचं ते आहेच ना नुकसान. रोडमध्ये स्वतःच्या वावरात हद्दत वळण खंदून सुद्धा नुकसान होऊन राहिलं. जेसीबी लावली तर तुम्हाला जेसीबी लावली, जेसीबी या रोडच्या आम्हाला काही घेणं नाही. आमच्या हद्दत जर लावलं तरी पण या रोडचं पाणी आवरत नाही, तरी जाते शेतातून ओव्हरफ्लो मध्ये. स्वतःच्या नाल्या घेऊन पण जमून नाही राहिलं. समोर जायचं का, चला धरू का ना, तुम्ही पुढे चला, आता काय अडचण नाही. ते बाबुळखेड आणि काही मेकरचे शेतकरी होते, त्यांची शेती आहे समृद्धी जवळ. हा रोड दिसतोय तुम्हाला बरोबर, आणि हा उतार म्हणजे समृद्धीचा जे वर दिसतोय तुम्हाला समृद्धी. सर्व पाणी पावसाळ्यामध्ये 4 ते 5 वर्षापासून शेतामध्ये घुसतंय. त्यांच्या अधिकाऱ्याला वगैरे यांना त्यांना सांगू कंटाळले ते. मात्र अधिकाऱ्याकडून कोणत्याच नाल्या किंवा काही व्यवस्थित काढण्यात आलेलं नाही. दरवर्षी त्यांचं नुकसानच होत आहे. हे बघ, हे बघ, काम किती कच्चं केलेलं आहे, सगळं वाहून चाललंय. नालीपर्यंत पाणी आलं, एवढं व्हायला नाही. आणि पाणी अजून वाढलं, बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची. अधिकारी कोणता लक्ष देताना काही दिसत नाही आपल्याला. आणि सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे. तर ही परिस्थिती अशी आहे, कोणता पाठीमागे आहे सरकार काही समजून नाही राहिलं. तुम्ही गण शेतकऱ्यांसाठीच करायला लागले, रस्ते असो काही असो, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन नाही राहिला. कोट्यावधी रुपये म्हणजे हजारो कोटी रुपये या समृद्धीवर खर्च झालेले आहेत, पण त्याचा फायदा शेतकऱ्याला झाला का हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. राजकारणी लोक असो कोणी असो, आपला कोणत्या पक्षावर कोणत्या सरकारवर काही आरोप नाही,
पण तुम्ही जे प्रत्यक्षात काही गोष्टी करता तर तुम्ही हजारो रुपये कोटी खर्च केले, हे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे पहा. सिमेंट जातं इथून पाणी हे ते पाहू साईड येतं शकता खाली तुम्ही. पूर्ण पाणी वर गोळा होते, पूर्ण पाणी खाली येते. यातून पाणी ते हे फुल भरून वाहते, तिथून याच्यात पाणी येते नाही बघा. ते झाड आलेले त्यातून पाणी मुरत नाही, ते पाणी सरळ या रोडवरून इकडे शेतकऱ्याच्या शेतात घुसते. समोर अजून नुकसान भरपूर आहे. हे आता आपण जवळ तिकडे समोर शेतात पाणी नाही, म्हणजे झाडच राहिलेलं नाही. अतिवृष्टीमुळे ऑलरेडी सोयाबीनची वाढ झालेली नाही आणि त्याला आता लागलेली फुलं, आणि ही फुलं लागले ना आता त्याला जर का लगेच शेंगा लागणार, म्हणजे ज्या पिकाची वाढ व्हायची ती वाढ तर होणच नाही राहिली वर्षा पाण्यानं, आणि या समृद्धीच्या पाण्यानं राहिलेलं ते शेंगा पण वाहून चालल्या आणि चिबळलेले शेत हे असे हे जे ठेवलेले यांनी. आता हे पाहू शकता तुम्ही इथं, हे इकडे या साईडला दाखवा. हा होल आहे, या होल मधून पाणी येते आणि हे पाणी या नालीनं जायला पाहिजे असं इकडं. हे पाणी इथून ओव्हरफ्लो होऊन हे बघा जाळी तोडून ही साईड दाखवा. आता हे बघा, हे सगळं हे पूर्ण वाहून गेलेले, असंच पाणी शेतात घुसतं. क्षेत्रात राहून नाही अशी म्हणजे शेतकऱ्यावर आता हे जे युवा शेतकरी आहे आपला, आणि याला आत्महत्या म्हणजे करण्यास प्रवृत्त करते सरकार आपलं. हे पूर्ण खरडून गेलेलं, हे पहा पूर्ण खरडून गेलेले. त्याच्यात तिथपर्यंत पाणी होतं, असा सरळ पाणी या शेतातून तिकडे गेलं. तर आपल्याला दिसते हिरवं, पण त्याला शेंगा नाही येत, त्याला फुलं नाही येत, ते फक्त हिरवं दिसते. आणि ते फक्त त्यात फक्त ढोलच चालायचं काम आहे, फक्त ते जनावरांचं काम आहे. त्यात काही शेंगा लागणार नाही, उत्पन्न होणार नाही. आता ही नाली तुम्हाला दाखवू शकतो मी इकडची, रंगासाहेब तुम्ही पहा, इथं नालीच राहिलेली नाही. आणि आता ही नाली या शेतकऱ्यांना जर का जी आणली त्या जायच्या अधिकारण्यात यायला नाली खोदू देत नाही. मग आता या लोकांनी काय करावं, शेती करावं कशा? आणि आपला देश हा कृषी प्रधान देश आहे म्हणतात, आणि जर का शेतकरी जर का प्रधान होणारा कृषी प्रधान काम नाही करू शकतो शेतात, माल उत्पन्न काढू नाही शकू राहिला, तर कसं कृषी प्रधान देश म्हणावं? याकडे लक्ष द्यावंच लागणार. बी भरण आहे, सगळा खर्च आहे, खत पाणी आहे, तुम्ही पहा त्या हिशोबाने काहीच परवडत नाही. आणि आता ही सोयाबीन जेव्हा येईल, याला तर ऑलरेडी शेंगा राहणार नाही, तर सोंगणारे जे लोक आहेत ते 3,500 रुपये एकर घेतात. आता शेतकऱ्यांना 3,500 त्यांना द्यावं, काही नुकसान भर खता बियावाल्याला द्यावं का फवारणीवाल्याला द्यावं? आता हे जी साफसफाई ते करत नाही, तर मग ते पाणी तर शेतातच घुसणार. आता हे काट्या पडलेल्या इथं, मला नालीच नाही इथं. आणि हा प्रश्न मांडावा कोणाकडं? सगळे अधिकारी निबरगट्ट होऊन आराम करतायत घरी. आता याच्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचला लागणार आहे आपल्याला 100%. नाही ते शेंगा साहेब, आम्ही आंदोलनातून मोठं झालेले लोक आहेत. आम्ही जर का शेतकऱ्याचे पोर आहेत तर उद्या आम्ही दांडे बी हातात घेऊ. ज्या फावड्यानं आम्ही आता सध्या याच्यातली गाळ काढतो ना, त्याच फावड्याचं दांड मोकळं करून याच्यावर दांडे बी घालू आम्ही. या अधिकाऱ्याला काहीच घेणं नाही राहिलं शेतकऱ्याचं. आता परवा दिवशी एका शेतकऱ्यानं जिगाव प्रकल्पात नदीत उडी मारली, जीव दिला या आंदोलना पाहिजे. आणि तीच वेळ आता यांच्यावर पण येणार 100%. यांना जर का एक तर आम्ही जीव देऊ आता जीव घेऊ, अधिकाऱ्यासमोर आत्महत्या केली माणसं. बिकट परिस्थिती आहे. हे पाणी म्हणजे हे साफसफाईच नाही. याची जर का साफसफाई जर का झाली नाही, ते बनवलं का ते? आता त्याच्यातून काय होते, पाणी मुरायचं आहे नालीत. ही नाली म्हणजे उथळ झालेली आहे, खोल नाही येते जशी पाहिजे तशी. पाणी येते प्रत्येक ठिकाणी, एवढं पाणी येऊ राहिलं आणि नाली तेवढीच आहे. आणि इतकं पाणी त्या नालीची क्षमता नाही आत घ्यायची, मग ती ओकते पाणी ओकलं की शेतात जाते. हे हिरवं दिसायला सांगा साहेब, हे वाटत असेल व्हिडिओत पाहणाऱ्या लोकांना की हे चांगली शेती आहे. काहीच खरं नाही याच्यात. हे फुलं लागलेली याची वाढ कुठलेली आहे या पिकाची. पाणी गेलं की त्याला फुलं टिकत नाही ना, वरून हिरवं दिसतं पण आता हे शेतात पाणी साचलेलं आहे बा, याच्यामुळं हे पाणी इथून मुरलेलं पाणी. आता हे पाणी जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत हे झाड वाढत नाही, तेव्हा त्या झाडाला आता शेंगा लागलेले आहेत, फुलं लागलेली आहेत काय झाडाला, आणि त्याची वाढ संपलेली. 1 फुटाचं पण झाड नाही. सोयाबीन अशी कमीत कमी 3-3, 3.5 फुटाची, त्यावेळेस त्याला ते उत्पन्न होतं शेतकऱ्याला.
असं या आता हे म्हणजे बिकट परिस्थिती झाली राव. काय करणार शेतकरी, आत्महत्येशिवाय पर्याय काय. आता ते तुम्ही ते जिगावचं सांगितलं आता, आम्हाला म्हणजे निसर्गही मारू राहिला, सरकारही मारू राहिलं. अंडरपास मधून जे पाणी येते ना, अंडरपास हा जायसाठी, पण त्याच्यातून पण नदीसारखं पाणी वाहते. कॅनलला कसं पाणी असते तसं पाणी वाहते. माझ्या शेतात भिजलेलं पाणी दाखवलं. शासनानं एकदा थोडं लक्ष घालावं. लोकप्रतिनिधी आहेत आपले आमदार साहेब, त्यांनी पण लक्ष घालावं. आणि या गोरगरीब शेतकऱ्यांचा आहे, युवा वर्ग आहे सगळा. आणि आता यांनी शेवटी नोकऱ्या तर नाहीच, शेवटी वडिलोपार्जित शेती करायचा यांनी निर्णय घेतलेला आहे तरुण शेतकऱ्यांनी. आणि त्यांच्यासोबत जर का असं सुरुवातीला होत असेल तर ते त्यांना दुसरा पर्यायच नाही, एक तर दांडे हातात घेणे, आता आत्महत्या करणे. आणि आत्महत्या करा तर छोटे छोटे लहान लहान मुलं आहेत, घरी लेकरं बाळा असतात. कसं म्हणजे काय करावं काय शेतकऱ्यांनी. आता हे नाले साफ नाही, आता यातून हे नाले झाडं उगवलेले साहेब. सकाळी भंगा साहेब मला 7-8 फोन आले, ते अक्षरशः रडत होते 2-3 शेतकरी. करावं काय. आणि ते सगळं हे आता कर्ज फर्ज काढूनच बी भरण असते, खत घेतात, फवारणीचं हे घेतात, वरून राजा बरसतोय. आणि खालून आता हे शासनाने सरकारने जे केलेले रस्ते, बरं रस्ते करा ना, विकास व्हायलाच पाहिजे. पण आता ह्या नाल्या कोण काढल्या, मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स वाल्या कंपन्या काय करतात, यांनी मेंटेनन्स पण असते ना याचं. जर का तुम्ही असं रोड बनवणार आणि ह्या नाल्या साफ नाही करणार तर मग रोड थोडी चालू देणार आम्ही. रोड पण बंद पडू, जे गुन्हे होतील ते होतील. मग आता काय, कायदा हातात घ्यावंच लागल. हा मामा, कायदा हातात घेण्यात नाही, मग तसं करायला जिगाव सारख्या शेतकऱ्यासारखे तसं जातं. हा ते मरण सोपं करून ठेवलं फक्त शेतकऱ्याला. काम आहे पूर्ण नालीतून पाणी आलेलं. आता हे जे ओलावा आहे का नाही, हा ओलावा असाच कायम आहे. आता हे पाणी असं शेतात जर का चिपडलेलं राहील शेत, ते मालाची वाढ होत नाही, पीक असते शेतातलं पाणी जात नाही. आता पाणी साचलेलं इथं, याला ते जे नाली जे पाहिजे झाड 7 वर्ष आले या नालीला. ज्यावेळेस रोड बनवून चालू त्यावेळेस ही नाली मारलेली आहे, तेव्हापासून ह्या नालीचं म्हणजे दुर्लक्ष आम्ही वारंवार त्याला विनंती केली, सर्व केलं. बरं काय माहिती का भंगा साहेब, पुन्हा हे शेतकरी स्वतःच्या खर्चाने पण समजा नाली काढतील एखाद्या वेळेस, तर हे लोक त्यांच्यावर केसेस गुन्हे दाखल करतात की बाबा तुम्ही आमच्या शेतात काम करायला. ते स्वतः काढत नाही, यांना करू देत नाही. ज्यांचं नुकसान होते यांचं जमिनीवर शेतावर त्यांचं पोट पाणी सगळं, समोरचं भविष्य सगळं, त्यांच्या लेकरा बाळाचं शाळा शिक्षण आहेत, ते पण करत नाही, यांना पण करू देत नाही. आणि मग ते हा प्रश्न दरवर्षी तोच येतो वापस. आणि शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे शेतकऱ्याला कोणी वालीच राहिलेलं नाही. तुमच्या माध्यमातून तरी सोडू शकता सरकारला, शासनाला जर का जाग आली तुमच्या चॅनल माध्यमातून पाहाव त्यांनी. हे काय म्हणजे आम्ही काय म्हणजे आता काय फील्डवर दाखवतोय तुम्हाला लिहून, काय फोनवरून नाही सांगतोय. चॅनल नंबर 287-88 याचा नंबर येते, चॅनल नंबर 287-88. यांचं तेच BIN कार्यालय यांचं MSRDC. बोला उद्या 100% उद्या जाऊ. तुम्ही आमचा हा प्रश्न चांगला म्हणजे तुमच्या माध्यमातून मार्गी लागेल म्हणून आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून. इकडून सांगायचं ती चिखल समोर. आता हे इथून पाणी असं रोखलेलं इथं, नाल्यातलं पाणी पूर्ण साचलेलं आहे. आता याला वाहायला जागा नाही, पाणी पुढे नाही चाललं, नाही झालं, मागं नाही चाललं. आणि होते का आता हे जे साचलेलं पाणी ते असंच पाझरते आणि या शेतीत जाते. आता ही शेतीचा पहा इकडची, आता तुम्ही ही इकडची शेती दाखवायला सांगायचं, पूर्ण चिपडलेलं आहे. हा खालचा तुमच्या पायाखाली पहा मुरुम आहेत, पहा. घ्या आता हे बघा,
हे तुमच्या यानं पाहून घ्या एकदा. जिथं आम्हाला कोणासोबत हात पसरायची गरज नव्हती तिथं ज्या वेळेस आम्हाला एका एकरात 10 ते 12 पोते सोयाबीन व्हायची तिथे आम्हाला आवाज ही समृद्धी गेल्यापासून आम्हाला 3 ते 4 पोते पण सुद्धा होत नाही. कसा न्यावा माल आणि कसं हे काय करावं हे पाहून घ्या एकदा. हे बा पूर्ण खरडून गेले. पूर्ण हे जे पिवळं पडले आता हे याला शेंगा कधी लागणार, फुलं कधी येणार कधी काय पूर्ण ही आता सडलेली सोयाबीन कसं हे करणार, कसा खर्च काढणार, हा बांध काय करावं. आत्महत्येशिवाय इलाजच नाही. आता हा हे इकडं समृद्धीचा आहे. हा आपला स्वतःचा बांध आहे. या बांधावरून हे पूर्ण पाणी गेलेलं आहे. दरवर्षी असं पूर्ण शेत खरडून गेलंय. आम्ही एकर भाग 235 आहे दरवर्षीची. चॅनल नंबर 287. लोक म्हणतात फायदा झाला आम्हाला, समृद्धीचा काही सुद्धा फायदा हे पाणी पूर्ण या रोडचं पाणी इकडे काढलेलं आहे. त्या अंडरपास मधूनही पाणी येते. एकदा तुम्ही अंडरपास पाहून घ्या. आम्हाला 6 वर्षाच्या माध्यमातून 10 ते 12 पोते सोयाबीन व्हायची. आता सध्याच्या घडीला आम्हाला 2 ते 3 पोते पण सुद्धा होत नाही. मजुरी पण नाही निघणार. आणि पहिले तर 3 वेळेस पेरलं, 3 वेळेस पेरेली. आता काय कसं करावं काय करावं. आमच्या इथे रोडवर एक तर हे केल्याशिवाय पर्याय नाही, आंदोलन केल्याशिवाय, नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही इलाज नाही. आता हे जे वाटतच नाही. लागले आणि कपडे लागून आता शेंगा आले. नाही खरडून गेलेलं दिसतं सर्व. संदीप भाऊ इकडून पाणी घुसलेलं सर्व. हे समृद्धीचं पाणी. हा बांध आपला स्वतःचा. आता एवढ्या उंच बांधावून जर पाणी घुसते, ह्या म्हणजे डोक्या इतका बांध्या, या डोक्या इतक्या बांधवून हे पाणी घुसलेलं आहे शेतात. त्या नाल्या फक्त नाल्या हे झाल्या, गाळलेल्या आहे त्या नाल्या. 7 वर्ष पहिले नाली मारलेली आहे. मुळे जाऊ शकत नाही आपण. फक्त एवढं माणूस संदीप होते आकोडे साहेब नंबर आहे का? आकोडे ते आली साहेब येतं पण ते काय उचलणार आहे. एकदा अंडरपासच्या नाले दाखवून देतो तुम्हाला. अंडरपास दाखवून देतो ते उचलणार आहे. तिकडे काय आता चला चला पुढं तुम्ही. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता तुम्ही. अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची. नाल्या काढल्यात त्यांनी पाणी जाण्यासाठी, पण काही शिव नाल्या आहेत फक्त. त्या काहीतरी थातूरमातूर करून दिलं. 3-4 वर्षापासून काही त्या नाल्याची साफसफाई नाही, झाडं झाले, पाणी जात नाही त्याच्यातून. आणि छोट्या छोट्या लहान लहान नाल्या आहेत त्या. म्हणजे आपलं घरगुती पाणी जसं जातंय वाड्यातलं घरातलं, तशा नाल्या येतात. आणि समृद्धीवर पाऊस पडला की पूर्ण पाणी त्या नालीमधून, नालीमध्ये पाणी काही जात नाही. त्याच्यामुळं मग या शेतरस्त्याच्या वरून या शेतामध्ये चाललं सर्व पाणी. म्हणजे शेकडो हेक्टर जमीन ही या पाण्यामुळे, समृद्धीमुळे नुकसान होत आहे. शेतकरी परेशान झाले आहेत. 3-4 वर्षापासून मागणी करतात, मात्र कुठं त्याची मागणी पूर्ण होत नाही. अखेर त्रस्त झाले ते. शेवटी नाही जर केलं समजा अधिकाऱ्यांनी, एक तर रस्ता बंद पाडू किंवा मग आत्महत्याचीच पाळी त्यांच्यावर येण्याचा अंदाज आहे. कारण एक तर अतिवृष्टी, पिकांना भाव नाही, कर्जमाफी नाही, खताचे भाव वाढे आणि नोकऱ्या नसल्यामुळं काही शेतकरी आपल्या वडिलोपार्जित जी शेती आहे त्या शेतीकडे युवा वर्ग वळत आहे. पण अशी जर परेशानी होत असेल तर ते सुद्धा हतबल होताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी. आणि हे अधिकाऱ्याचं कामच आहे. आपण काही दुसरे कामं सांगत नाही त्याला. MSRDCचा विषय आहे वाटतं बहुतेक. हो. आणि आली सर तिथं, आली सर आकोडे साहेब आणि आली सर. आली सरनं काही फोन उचलला नाही. मागा 2 वेळेस फोन केले होते मी त्याला, त्यांनी काही उचलला नाही. शेवटी रविवारी आज सुट्टी असल्यामुळे कदाचित उचलला नसेल.
पण शेतकऱ्याला रविवार गिवार सुट्टी गिट्टी काही नसती. आजचा रविवारी आज पाणी आला होता सकाळी, मग शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलं तर मग शेतकऱ्याला सुट्टी नाही का? तुम्हाला सुट्टी आहे, तुम्ही अधिकारी येतं, तुम्हाला 5 दिवस काम करावं लागतंय, शनिवार रविवार सुट्ट्या असतात, मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं? कमीत कमी जर एका पत्रकाराचा संपादकाचा फोन जर हे लोक घेत नाहीत तर शेतकऱ्याची परिस्थिती किती बिकट असेल. ही सरकारचा वचक नसल्यामुळे किंवा जे लोकप्रतिनिधी असतात प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये, आपण काय मेकरचा विषय नाही करून राहिलो, पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे, या लोकांचा वचक अधिकाऱ्यावर राहिला नाही. त्याच्यामुळे अधिकारी काही कामं ऐकत नाहीत आणि जेव्हा एखादं मोठं आंदोलन झालं त्याच वेळेस अधिकारी थातूरमातूर कामं करतात. अतिशय बिकट परिस्थिती आणि मेकर मतदारसंघात बिकटच आहे. नवीन लोकप्रतिनिधी आलेले आहेत, त्यांच्याकडून बी अपेक्षा आहेत लोकांना. अजूनपर्यंत रोड झाल्यापासून एकही अधिकारी इथपर्यंत आलेला नाही. आतापर्यंत इथं कुठलेच अधिकारी नाही आले. आतापर्यंत या नालीसाठी आम्ही ज्यावेळेस इथून अधिकारी गेले त्यावेळेस त्याला अडून या नालीसाठी याच्यासाठी मागणी केली, पण याने जे कामं करून घेतले पुन्हा शेतकऱ्याला कापावर ठुलं जे आहे ते आहेच. हे एकदा अंडरपास पाहून घ्या. आता अक्षरशः तुम्ही पाहता हे हातबल झालेले लोक, आणि कसं असते शेवटी एक सीमा असते माणसाच्या सहनशीलतेच्या बाहेर विषय गेला की प्रत्येक व्यक्ती आक्रमक होत असतो. आणि या शेतकरी राजाचं कोण चित पाहू नये, त्यांचा अंत पाहू नये कोणच. सगळ्यांना विनंती आहे अधिकाऱ्यांना. आणि मग आता शेवटी मग दांडे हातात घेऊ, हे फावडे आणलेले आम्ही गाळ बी काढूया ना, आणि यांना तुम्हाला ढोकू पाहतो इकडे हे जे दिसते ना सांगा साहेब, हे हातात घेऊ आम्ही आंदोलनातून मोठे आलेले लोक आहेत. अधिकाऱ्याला उद्या सांगू, आता उद्या सोमवार आहे ना, उद्या त्याला जाऊ जरा पकडा. हे जर का असे नुकसान होतं व्हासाठी जर का समृद्धी रस्ता असेल तर हा रस्ता ब्लास्टिंग लावून उडून टाकू डायरेक्ट. आणि जे केसेस जे गुन्हे दाखल होतील ते पाहू, कोर्टात राहू, तिकडे जेलात जाऊन भाकरी खाऊ, काय इलाज मग त्याला. आता जर का प्रश्न सोडवायचे नसतील, नुसतेच तिजोऱ्या भरायच्या असतील, आणि हा आमचा मेकर लोणार मतदारसंघ तर एकदम म्हणजे काय आमचं नशीब खराब आहे काय माहित. जे येते ते आमच्याच छातीवरून बसते आणि आमचेच सगळे नुकसान करून जाते. आता हा अंडरपास हे दाखवायसाठी आणलं तुम्हाला इथं. हा हे शेतकऱ्याला यायसाठी रस्ता आहे. आता येथून कसं जाईल सांगा. यातून ना बैलगाडी जाती, या नाल्या मारलेल्या आहेत, ह्या ज्या नाल्या मारलेल्या सर्व अशा बोगस नाल्या मारलेल्या, पाईप बीप सर्व म्हणजे चोकअप झालेले आहेत. अजून म्हणजे एक वेळ टाकल्यापासून हा जो पूल आहे ना, हे नाली आहे का पा पाईप टाकलेले, हा आता चोकअप झालेला आहे. आता हे पाणी इकडचं येणारं पाणी, आता हा रस्ता अंडरपास आहे, हा रस्ता शेतात जायसाठी यातून कसं जाता येईल मला सांगा, कसं जाता येईल यातून. आणि हा जे ही जी नाली आहे याचं पाणी इकडे न जाता हे इथून ओव्हरफ्लो होऊन आमच्या शेतात जाते. आणि जर का आता हे आता नुकसान होत राहिलं ते येतात सर्वे करतात, रोडवरचे सर्वे करतात. इतक्या आत तुम्हाला याच्याकरता आणलं आम्ही की वास्तविक परिस्थिती काय, खरं नुकसान कुठे. रोडच नुकसान नसते, नुकसान होत असते आत. आता आपण जवळपास 2 किलोमीटर आत आलेले, तुम्ही आमच्या एवढी तकलीफ घेतली. हे बा हे इथून आता हे शेतात जायचा विषय, आता इथून शेतात जायचं कसं. आता हे इकडून या, तुम्ही तुम्हाला दाखवतो. पाणी सध्या वाहते, हे साचलेलं पाणी नाही. हे जे पाणी येते इथून हे साचलेलं पाणी नाही, हे वाहनं चालू तरी पण इतकं पाणी. आता ज्यावेळेस पाणी चालू होते त्या तुमच्या पायापर्यंत पाणी आलेलं असते. हे जे गवत हे वाहून आलेलं आहे इथपर्यंत पाणी असते यांच्या पायापर्यंत. आता हे जर का पाणी इतकं असलं तर याच्यातून तिकडे जायचं का शेतकऱ्यांना, जाऊ शकत नाही. म्हणजे काही नियोजन नाही, नुसतं उभं करून दिलं, वरचं सुरू करून दिलं, टोलनाका सुरू केला, तिजोऱ्या भरणं चालू आहे, शासकीय तिजोऱ्या भरणं चालू आहे. ठेकेदार येतात, हे भूल थापा देतात, हे आता करू उद्या करू. हे शेतकरी स्वतःच्या पैशाने काम करायला ते ह्याला करू देत नाही. आमची हद्द आहे म्हणतात तिथपर्यंत तुम्हाला आम्ही म्हणजे आमची जमीन असून आम्हाला आमची जमीन पण काम करू देत नाही. उलटा आम्ही आमची जमीन देऊन तुम्हाला शासनालाही तुमचा प्रोजेक्ट राबवू दिला. कुठली शहर आठ न ठेवता. आणि जर का आमच्या शेतात पाणी जात असेल तर आम्हाला दुसरा पर्यायच नाही काहीच. आणि आम्ही काय आत्महत्या करणारे शेतकरी नाही. आम्ही लोकांना मारून जेलात जाऊन भाकरी खाऊ. आम्ही आत्महत्या करणार, आम्ही ठाम आहे तसे, पण आम्ही आत्महत्या करायला एखाद्याला.
हे होते बाबुळखेड आणि मेकरचे काही शेतकरी. तुम्ही पाहिलं आता बाबुळखेड फाट्यापासून आलो आपण इथपर्यंत 2-2.5 किलोमीटर आलेलं आहे. परिस्थिती गंभीर आहे. आपलं बातमी लाईव्ह असते, आपण काही व्हिडिओ वगैरे काही घेत नाही, लाईव्ह बातमी असते आपली. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला जे समोर दिसते तेच आपण दाखवतो. व्हिडिओ अगोदर तयार करायचे मग फेसबुकवर किंवा कुठं सोडायचे असा प्रश्न आपला नसतो. आणि हा शेतकऱ्या कुठं भ्रष्टाचाराचा विषय नाहीये किंवा कोण पैसे खाल्ले ठेकेदार असा आपला विषय नाही हो. फक्त शेतकऱ्यातल्या शेतामध्ये जे पाणी जाते समृद्धीमुळे ते बंद करा. दुसरा विषय ते काय म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही याच्यात पैसे घालले आणि त्याच्यात पैसे घालले असा विषय नाही त्या लोकांचा. आमचं जे हक्काचं आहे, आम्ही जे मेहनत करतो रात्रंदिवस तिथं, त्याच्यामध्ये तुमच्या समृद्धीमुळे जे पाणी जात आहे ते बंद व्हायला पाहिजे. आणि रस्ते विकास महामंडळाकडे काम येते, आली सर आहे तिथं, त्यांना मी 2 फोन केले पण त्यांनी काही उचलले नाही. रविवार असल्यामुळे कदाचित त्यांनी उचलले नसतील. आणि उद्या ही मंडळी सर्व रस्ते विकास महामंडळ कार्यालयामध्ये जाणार आहे, त्यांना विचारपूस करणार आहे. आणि 4-5 वर्ष होऊन गेले या गोष्टीला, लोक बेजार झाले. लोकांना अपेक्षा असते बा या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी, त्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी. मात्र दरवर्षी हा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. तरी आदरणीय केंद्रीय मंत्री ज्यांना आपण भूमिपुत्र म्हणतो ते ओरिजिनल भूमिपुत्रच आहेत, असं काही मी सांगतो तुम्ही पाहता म्हणून नाही, डोळ्यात सगळं दिसतंय आपल्याला. त्यांनी थोडंसं या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घातलं पाहिजे. आता जे नवीन आमदार आले ते नेमकेच 5-7 महिने झाले, नेमकं कुठं काय आहे काय नाही ते समजायला अजून वेळ लागेल. माजी आमदार साहेब आहेत पण त्यांनी भरपूर 15 वर्षे पाहिला, आता ते माजी झाल्यामुळे लोक बी आणि नवीन आमदारांना काहीतरी करायला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. पण अशी जर आपण याच्याकडून हे कराल त्यो कराल अशी वाट पाहण्यामध्ये या शेतकऱ्याला 5-6 वर्षे होऊन गेलेले आहेत. केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांनी थोडंसं काळजीनं समृद्धीपर्यंत म्हणजे सिंदखेड जे असेल, देऊळगाव जे असेल आणि आपल्या जिल्ह्यात जेवढा रोड गेलेला असेल त्या ठिकाणी 2-3 दिवस त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन एकदा पाहणी करावी. कारण दरवर्षीच हा प्रश्न होतोय. हा काय एका वर्षाचा 2 वर्षाचा नाही. आणि साधं काम आहे, मेंटेनन्सचं काम 100% ठेकेदाराकडे असेल नसेल असं नाही, मेंटेनन्सचे पैसे ते दरवर्षी काढतच असतील. पण एखाद्या ठराविक ठिकाणी 2-4 किलोमीटरच्या नाल्या काढत असतील आणि बाकीचे बिलं काढून घेत असतील. ती बिकट परिस्थिती पहा तुम्ही. बायपासमध्ये जाण्यासाठी त्यांनी रस्ता केलेला आहे, त्याच्यात पाणीचे कसं जाणार आहे, तेच पाणी तिकून येऊन नाल्या पहा तुम्ही बुजलेल्या आहेत. म्हणजे पाणी कसं जाणार आहे, त्याच्यामध्ये गंभीर प्रश्न आहे. तरी माझ्या चॅनलच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने एक विनंती करतो मी की अधिकारी कोणी जरी असला तरी त्यांनी भेट द्यावी, या शेतकऱ्यांना विचारपूस करावी. तुम्ही नसल कामं करा तर त्याला करू द्या. जेसीबी ते आणतात, ते म्हणतात आम्ही तिथं कामं केले, ते गुन्हे दाखल करतात. शेती त्यांची, सर्व त्यांचं, जागा त्यांची, तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करता. म्हणजे किती बिकट प्रश्न आहे पहा तुम्ही. सरकार चालवत असताना कसं चालवलं पाहिजे, तुम्ही काय देऊन नाही राहिले त्याला, पण त्याचं जे आहे ते बी खाऊ देऊन नाही राहिले. अशी बिकट परिस्थिती. ठीक आहे, जे असं ते असाल आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय महाराष्ट्र. एक मिनिट, हा जो दोन्ही साईडचा जो रस्ता झालेला आहे हा आपले माजी आमदार डॉक्टर साहेबांनीच करून दिलेले. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.